जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे YouTube चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं स्पॉन्सरशिपसाठी आपण कशा प्रकारे जे आहे ते अप्लाय करू शकतो किंवा स्पॉन्सरशिप मिळण्यासाठी आपण काय काय करू शकतो, स्पॉन्सरशिप किती प्रकारच्या असतात। व्हिडिओ बघितला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली तो व्हिडिओ केस नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो की स्पॉन्सरशिप जे आपण आपल्याला कंपनी आपल्याकडे येते ते कंपनी सोबत डील कशी करायला पाहिजे आणि कंपनीला कसा चार्ज केला पाहिजे, किती चार्ज केला पाहिजे, किती व्ह्यूज येत असतील तर किती चार्ज करायला पाहिजे। व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग होणार आहे, खूप माहितीपूर्ण होणार आहे प्रत्येक युट्यूबर साठी। पटापट व्हिडिओला लाईक करा, या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP टेक मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे YouTubeच्या टिप्स मराठीमधून देत असतो। तर चला मित्रांनो, जरा हे न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ज्यावेळी तुमच्याकडे ब्रँड येतो स्पॉन्सरशिप घेऊन त्यावेळी मित्रांनो तुमच्याकडे पहिल्यांदा दोन गोष्टी बघितल्या जातात। तुम्ही व्हिडिओ कशा प्रकारे बनवताय, लाईक विदाउट फेस कॅम बनवताय की फेस दाखवून व्हिडिओ बनवताय। मित्रांनो, जर तुम्ही फेस दाखवून व्हिडिओ बनवत असाल, लिटरली सांगतो माझ्या अनुभवानुसार, जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला दुप्पट पैसे सुद्धा भेटू शकतात। जे तुम्हाला विदाउट फेस कॅमला भेटणार आहे त्याच्या 2 पट पैसे भेटू शकतात, कारण तो माझा वैयक्तिक अनुभव आहे। जेव्हा मी विदाउट फेस कॅम व्हिडिओ बनवत होतो त्यावेळीचा रेट आणि आत्ताचा रेट यामध्ये दुप्पट फरक आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर फेस कॅम व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त पैसे भेटू शकतात। आता असं नाही की तुम्हाला जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवतच नसाल, विदाउट फेस कॅम व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला स्पॉन्सरशिप येणार नाहीत। मित्रांनो, विदाउट फेस कॅम चॅनलला सुद्धा खूप साऱ्या स्पॉन्सरशिप भेटत असतात। मित्रांनो, आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, व्हिडिओचे जे व्ह्यूज असतात त्यावरती जास्त डिपेंड असतं तुम्हाला किती चार्ज भेटणार आहे। मॅटर नाही करत तुमचे सबस्क्रायबर्स किती आहेत, हे मॅटर नाही करत की तुम्हाला फेस व्हॅल्यू आहे की नाही, जस्ट हे मॅटर करतं तुम्हाला व्ह्यूज किती येतात। आता मित्रांनो, असं नाही की स्पॉन्सरशिपसाठी सबस्क्रायबर पण मॅटर करत नाहीत, मॅटर करतात। जर तुमचे 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असतील तर तुम्हाला चार्ज पण जास्त दिला जाऊ शकतो। पण मित्रांनो, व्ह्यूज सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण ज्यावेळी कंपनी स्पॉन्सरशिप देणार असते त्यावेळी किती लोक तुमची ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे आणि हे जास्त म्हणजे स्पॉन्सरशिप देणारी कंपनी बघत असते। सो त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, तुमचे व्ह्यूज जे आहेत ते ॲव्हरेज व्ह्यूज नुसार रेट जो आहे तुम्हाला भेटत असतो। आता आपण ॲव्हरेज व्ह्यूज काढूया। ॲव्हरेज व्ह्यूज काढण्यासाठी तुम्हाला काय करायचे, लास्ट जे तुम्ही 10 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या 10 व्हिडिओच्या व्ह्यूजची बेरीज करायचे। समजा प्रत्येक व्हिडिओला 2000, 3000, 5000 असे व्ह्यूज येत असतील तर मित्रांनो सगळ्यांची बेरीज करा। सगळ्यांची बेरीज जर 50,000 झाली आणि त्याला जर तुम्ही 10 ने डिवाइड केलं तर ॲव्हरेज 5 येते। तर मी एक्झाम्पल सांगितलेलं 50,000, असं काही नाही की 50,000च यायला पाहिजे, मी जस्ट एक्झाम्पल सांगितलं। लास्ट 10 व्हिडिओची बेरीज करा आणि त्याला 10 ने डिवाइड करा, म्हणजे 10 ने भागा, जो पण भागाकार येईल, जी पण व्ह्यूजची अमाऊंट येईल ते तुमचे ॲव्हरेज व्ह्यूज समजायचे। ठीक आहे, आता आपण सरासरी म्हणजे नवीन युट्यूबर्स आहेत बरेचसे, त्यामुळे सरासरी आपण जर 1000 व्ह्यूज येत असतील तर 1000 व्ह्यूजला आपण किती चार्ज केला पाहिजे हे आपण आता बघूया। मित्रांनो, आता तुम्हाला दोन्ही बाजूला माझे स्पॉन्सरशिपचे रेट दिसत असतील। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपण 1000 व्ह्यूज जे आहे ते पकडलेले आहेत दोन्ही चॅनलचे। जर तुमचा चॅनल विदाउट फेस कॅम असेल तर मित्रांनो तुम्हाला 1000 व्ह्यूजसाठी मिनिमम 1000 रुपये चार्ज करायचे। ठीक आहे, आणि त्यासाठी मित्रांनो तुमचं जे पुढली कंपनी आहे ती लाईक फायनान्स रिलेटेड असायला पाहिजे, अर्निंग मनी म्हणजे पैसे मिळवून देणारी ॲप असेल किंवा जे स्टॉक मार्केट ट्रेडिंग ट्रेडिंग सारखे ॲप असतात ते जर असतील, ब्रोकर ॲप, तर तुम्ही मित्रांनो जितके व्ह्यूज आहेत तितका चार्ज करू शकता। समजा 1000 व्ह्यूजला तुम्हाला विदाउट फेस कॅमसाठी 1000 कमीत कमी भेटू शकतात, त्यापेक्षा जास्त पण भेटू शकतील, काही वेळेस कमी पण भेटू शकतील। पण मित्रांनो 1000 व्ह्यूजला तुम्ही 1000 रुपये पकडायचे। आणि जर तुम्ही फेस दाखवून व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला 1000 व्ह्यूजला कमीत कमी 2000 रुपये भेटू शकतात। सो मित्रांनो, त्यानंतर आपण बघूया नॉर्मल ॲप्लिकेशन, जसे की एज्युकेशनल ॲप्लिकेशन असतात ज्यामधून कुठल्याही प्रकारचं अर्निंग होत नाही, असे ॲप्लिकेशन जर असतील मित्रांनो तर तुम्हाला जर विदाउट फेस कॅम तुम्ही व्हिडिओ बनवत असाल, तुम्हाला 1000 व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला कमीत कमी 500 रुपये कंपनी देऊ शकते। आणि जर तुम्ही फेस दाखवून व्हिडिओ बनवत असाल तर 1000 रुपये कंपनी देऊ शकते। यामध्ये मित्रांनो वाढू पण शकते, 1000 पेक्षा तुम्ही जास्त पण चार्ज करू शकता। आता मित्रांनो, हे मी सांगितलं नॉर्मल ॲप्लिकेशन वेबसाईट असेल किंवा नॉर्मल ब्रँड असेल आणि जे अर्निंग रिलेटेड ब्रँड आहे त्यांचं सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता मित्रांनो काही कंपन्या अशा असतात, तुमचं जर टेक रिलेटेड चॅनल असेल तर तुम्हाला गॅजेट्स प्रोव्हाइड करतात। आता 1000 व्ह्यूजला मित्रांनो पैसे नाहीत भेटत, बट गॅजेट भेटत असतो। तर मित्रांनो काही कंपन्या अशा असतात ज्या तुम्हाला 1-2 हजाराची वस्तू देतात आणि व्हिडिओ करायला सांगतात, डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या प्रोडक्टची लिंक द्या। तर मित्रांनो यावेळी तुम्हाला प्रोडक्ट जो आहे तो मागायचा आहे, कारण काही कंपन्या काय करतात, आम्ही तुम्हाला 100-200 रुपये देतो, तुम्ही व्हिडिओ केल्यानंतर प्रोडक्ट आम्हाला रिटर्न करायचा आहे। तर मित्रांनो असं अजिबात करू नका, जो पण प्रोडक्ट तुम्हाला भेटेल तो प्रोडक्ट तुम्ही स्वतःकडे ठेवून घ्यायचा आहे। ठीक आहे, जो पण 2000 असेल, 2500 असेल, 1500चा प्रोडक्ट जो असेल तो प्रोडक्ट तुम्ही स्वतःकडे ठेवून घ्यायचा आहे, जर अनबॉक्सिंग रिलेटेड व्हिडिओ असतील तर। सो मित्रांनो या टाईपमध्ये तुम्ही जे आहे ते चार्ज करू शकता। आता मित्रांनो
मित्रांनो हे मी तुम्हाला किती पैसे भेटू शकतात हे सांगितलेलं आहे, पण तुम्हाला पैसे कंपनी जे आहे ते 1000 रुपये मला 1000 व्ह्यूजला द्या म्हटल्यानंतर कंपनी असं नाही की तुम्ही 1000 रुपये मागितले म्हणजे तुम्हाला 1000 रुपये देईल, अजिबात नाही मित्रांनो। तुम्हाला काय करायचं, तुमचा लहान चॅनल असेल तर तुम्ही सुरुवातीला चार्ज पण लहान करायचे, 30% अमाऊंट वाढवून सांगायचे। जसं की तुम्हाला जर 1000 रुपये मिळावे अशी अपेक्षा असेल तर तुम्ही कंपनीला 1300 रुपये किंवा 1400 रुपये सांगू शकता। त्यानंतर कंपनीमध्ये आणि तुमच्यामध्ये थोडंफार बार्गेनिंग होऊन तुम्ही ते 1000 रुपयेपर्यंत डील आणू शकता। काही वेळेस तुम्ही मित्रांनो सुरुवातीच्या काळात 800-900 रुपयाला पण स्पॉन्सरशिप भेटत असेल तरी करून घ्यायचे, कारण ज्यावेळी तुमच्या सुरुवातीला जो ब्रँड येतो तो सुरुवातीला काय बघतो, जास्त इन्व्हेस्टमेंट करायला बघत नाही, थोडीशीच इन्व्हेस्टमेंट करतो आणि ज्यावेळी त्यांना रिझल्ट चांगला भेटायला चालू होता, 1000 जर व्ह्यूज येत असतील तुम्हाला आणि 20-30 लोक जरी डाउनलोड करत असतील ॲप तर मित्रांनो त्याचा रिझल्ट चांगला आहे असं आपण म्हणू शकतो। आणि जर 1000 व्ह्यूजमध्ये जर 100 लोकांनी डाउनलोड करत असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणू शकतो आपण। 10% जर व्ह्यूजच्या 10% जर त्यांना परफॉर्मन्स भेटत असेल तर त्यामुळे नेक्स्ट टाइम ते तुम्हाला पैसे वाढवून देखील देऊ शकतात। एकच ब्रँड मित्रांनो तुमच्याकडे 2 वेळा जर येत असेल तर तुम्ही पैसे वाढवून देखील चार्ज करू शकता। सो मित्रांनो हे अशा प्रकारे तुम्ही चार्ज करायचं आहे। जी पण तुम्हाला अमाऊंट हवी असेल त्याच्या 30% जास्त कंपनीला सांगा, म्हणजे कमी जास्त करून जी अमाऊंट तुम्हाला हवी आहे तिथपर्यंत तुम्ही नक्की याल। भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती हवा आहे ते देखील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।